मी प्रभाकर शिरुरे, संपादक साप्ताहिक रामेश्वर. आमचे सर्व सहकारी हे मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे. आणि आपण आत्ताच एक प्रश्न विचारलेला आहे की उद्योगोंमध्ये ट्युशन क्लासेस जे चालतात त्या ट्युशन क्लासेसमध्ये अनेक प्रकारचे अनागोदी कारभार चालतात, परंतु तिथून ते ट्युशन क्लासेसचा झोन पूर्णतः उठवावं अशा अनेक मान्यवरांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत. परंतु माझं असं मत आहे की ती उद्योग भवनची जी जागा आहे शासनाची, ती शासनानं अगोदर ताब्यात घेतली पाहिजे आणि शासनाने पूर्णतः ती जागा ताब्यात घेऊन त्या जागेचं लातूरच्या सोयीसाठी काय तिथं होईल, शासकीय कार्यालय होतील का उद्योग होतील का परत ट्युशन झोन करायची, ही अगोदर शासनाने ती जागा ताब्यात घ्यावी आणि नंतर त्या जागेचं काय करावं हे सर्वानुमते ठरावं, हे अशी माझी प्रतिक्रिया आहे. माझं नाव राजेंद्र शेटे. मी बऱ्याच वर्षापासून विम्याचं काम करतो. आमचा मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे. आम्ही सातत्यानं इथं सकाळी 6 वाजता येतो, मॉर्निंग वॉक करतो, काही प्राणायाम करतो आणि मग 8 वाजता आम्ही आपापल्या घरी जातो. आत्ताच हे प्रकरण झालेलं आहे उद्योग भवनमध्ये. अशा फ्रॉड कोचिंग क्लासेसवाल्याला शिक्षा तर होणं गरजेचंच आहे, परंतु जी जागा आहे ती शासनानं ताब्यात घ्यावं आणि त्या ठिकाणी माझं म्हणणं असं आहे किंवा त्या ठिकाणी काही गव्हर्नमेंटच्या ऑफिस जे बाहेर आहे ते त्या ठिकाणी आणावेत आणि पूर्ववत ते सगळं चालू करावं. आणि जे काही भाडं भरतात, आज सरकारी ऑफिसेस जे भाडं भरतात तेच तिथं त्यांनी त्या कार्यालयाला ती जागा द्यावी आणि शैक्षणिक ह्यांचं नुकसान न करता त्यांना पर्यायी जागा कुठं जिथं त्यांना द्यायची तिथं देऊन त्यांनी ते क्लासेस सुरू करावेत. ही MIDCची जागा असल्यामुळं, म्हणजे शासनाची जागा असल्यामुळं शासनानंच ह्याच्याबद्दल जागा ताब्यात घेऊन त्यांनीच निर्णय घ्यावा असं मी हे करतो. काकाचं महत्त्वाचं आहे. ऑडिटर शासनाने ज्या सुरुवातीच्या काळामध्ये MIDC किंवा औद्योगिक म्हणून जागा जी दिलेली आहे त्या जागेचा सदुपयोग योग्य होण्यासाठी न होता दुसऱ्या दृष्टीने त्या जागेचा वापर केल्या गेल्यामुळे ही सारी शिस्त बिघडलेली आहे. तरी शासनाने याच्यावर कंट्रोलिंग करून मग त्यामध्ये महानगरपालिका आली, शासन आलं की आपल्या ताब्यात ही जागा घ्यावी व तिथं शासकीय नियंत्रण ठेवून कोणतं तरी विकसित करावं असं माझं मत आहे. हे बऱ्याच वर्षापासूनचे यामध्ये जे काही अडचणी आहेत ते प्रत्येक प्रशासकाने त्या वेळेस का सोडवणूक केलेली नाही असं आम जनतेतून मत येत आहे. राजाराम साखरे. आम्ही सकाळी इथं सगळे मॉर्निंग वॉकला असतो. आता गेल्या 10 ते 15 दिवसापासून हे सगळे उपक्रम लक्षात आलेले आहेत. आत्तापर्यंत महानगरपालिकेचं त्याच्यावर कंट्रोल होतं, शासनाचं होतं, कलेक्टरचं होतं. जी एखादी गोष्ट जर चुकीची झाली तर त्याच्यावर नंतर मात्र चर्चा होते. पण खरं तर ह्याच्यामध्ये महानगरपालिका, शासन किंवा ह्यांची मोठी चूक दिसत आहे. ह्यांनी खरं म्हणजे टॅक्स भरू घेतलेले आहेत काही लोकांचे. काही लोकांना गैरमार्गाला ह्यांनी महानगरपालिकेचं लक्ष असायला पाहिजे. त्यामुळं शासन ह्याच्याची सर्वस्वी जबाबदार आहे. ज्या अनेक लोकांनी तिथं मोठे पैसे देऊन प्लॉट विकत घेतलेले आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. आणि चांगलं जर लिगल काम करत असतील ती लोक समाजाच्या दृष्टीनं तर त्यांना तिथून उठवायचं काही कारण नाही. त्यांनी पैसे देऊन तिथं व्यवसाय चालू केलेले आहेत असं माझं मत आहे. माझं नाव मिथिलेश रोंगे. जो रिसेंटली जो इन्सिडेंट झालाय आपल्या लातूरमध्ये ट्युशन एरियामध्ये, तो निर्विवाद दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कारण विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळणं, त्यांच्या लाईफशी खेळणं, त्यांच्या फ्युचरचे नुकसान करणं, तर ऑब्व्हियसली त्यांना कारवाई झालीच पाहिजे. कठोर ते कठोर शिक्षा झाली पाहिजे. आणि मुळात माहीत पाहिलं तर तो एरिया म्हणजे काही DIC एरिया आहे, उद्योग एरिया आहे. तिथं सुरुवातीलाच अलाव नाही करायला पाहिजे होतं हे ट्युशन वगैरे. आता कारवाई करून तुम्ही फक्त तोंडचं पाणी ठेवताय, पण जे काही दोष आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. सुरुवातीपासून त्याचा शोध घेतला पाहिजे. ज्यांनी कोणी अलाव केले, ज्यांनी कोणी सँक्शन केले, ज्यांनी कोणी पैसे खाऊन बसले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नमस्कार, मी राजेश भोसले. ट्युशन एरियावर कारवाई व्हायला पाहिजे का नाही पाहिजे हा सेकंडरी मुद्दा आहे. पण फर्स्टली मुद्दा जो आहे, पहिल्यांदा प्रशासनाने आधी परवानगी द्यायला नाही पाहिजे होती. पण आता दिल्यानंतर त्याच्यावर उपजीविका भागणारे भरपूर सारे लोक आहेत. त्यामुळे बंद करणं हा चुकीचा आहे. आणि जे दोषी असतील
त्यांच्यावर कारवाई व्हावी हे तर पहिल्यापासून मुळात मागणीच आहे. कारण बाकीचे पण क्लासेस आहेत, बाकीचे विद्यार्थी आणि भरपूर अख्ख्या महाराष्ट्रातून जे येणारे विद्यार्थी त्यांचं कारण कमी शिक्षण होण्यासाठी लातूर युनिव्हर्सिटीमध्ये आहे. पण ते बंद करणं हा योग्य म्हणणार नाही, कारण एकदमच सगळ्याच बाकीच्या जे त्याच्यावर जे जगणारे लोक आहेत ते 20-25 हजार लोकांची उपजीविका आहे. मेसवाले झाले, दूध झाले, ट्रान्सपोर्टवाले झाले, ट्रॅव्हल्सवाले झाले, सगळेच त्यांचे आहेत. पण त्यांच्यामुळं एकामुळं जर सगळ्यावर काय होत असेल तर ते चुकीचं आहे. जे एक मेन गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच ही प्रामाणिक मागणी आहे. नमस्कार, मी औदुंबर सोमवंशी. तर जे काय हा ट्युशन एरियामध्ये जो काय प्रकार घडला आहे, ट्युशन एरियामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामध्ये जे काही हे लेकरांचं जे काही वाटोळ झालेलं आहे आणि ह्याच्यावर जी काही कारवाई व्हायची पाहिजे ना ती व्हायला पाहिजे. कारण हे समजा चुकीचं आहे, ही जी सिस्टीमच चुकीची झाली आहे. त्यामध्ये बऱ्याचशा वेळेस असं झालेलं आहे की बरेचसे पालक शेतामध्ये काम करून हे ते करून म्हणजे बरेचसे मेहनत करून पैसे भरतात, पाहिजे तेवढी फीस देतात आणि त्यामध्ये त्या गोरगरीब लेकरांचं शिक्षण काही होतच नाही. त्याच्यामध्ये जे बलाढ्य लोक आहेत त्या लोकांचं असं काही पेपरफुटीमुळे ह्याच्यामुळे हे असं काही प्रकार होत असते. त्याच्यामुळे गरीबच राहत चालले, मोठे होत चालले. त्यामुळे यामध्ये जे काही दोषी आहेत त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे एवढंच म्हणणं आहे.